नमस्कार मंडळी, मोर अँड मोर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत वॉशिंग्टन डीसीला. तर बघूया वॉशिंग्टन डीसी मध्ये काय काय आहे. तर आमचा पूर्ण ग्रुप आता निघतोय वॉशिंग्टन डीसी. दिस इज माय फॅमिली. मित्रांनो, आता तुम्हाला जो टोकेरी खांबा दिसणार आहे त्याला म्हणतात वॉशिंग्टन मॉन्युमेंट. आणि कित्येक तरी हेकरमध्ये हा परिसर यांनी डेव्हलप केलेला आहे. आणि आमचे जे काही हे सहकारी तुम्हाला निळ्या रंगामध्ये दिसतात याला पॉन्चो म्हणतात, जे पाऊस असल्या कारणानं आम्ही घातले. आणि मला तसा काही प्रॉब्लेम नव्हता, माझ्याकडे ऑलरेडी जॅकेट होतं. या ठिकाणाला संपूर्ण म्हणजे सी आकारामध्ये त्या देशाचे फ्लॅग्स आहेत, US चे फ्लॅग्स आहेत. आणि याच्यामधून जेव्हा आपण जातो तेव्हा एक अप्रतिम असं कमालचं वातावरण आहे इथे. सो आम्ही इथे उभं राहून बरेच फोटोसुद्धा काढले. हे बघा मित्रांनो, जपानने अमेरिकेला चेरी ब्लॉसम नावाचे ट्रीज दिले होते. आणि याचा जर ब्लॉसम तुम्हाला बघायचा असेल, जी खूप प्रसिद्ध आहे, आणि ते बघायचं असेल तर वॉशिंग्टन डीसीला नक्कीच भेट द्या. अल्ल्याड उभं राहून पल्ल्याडचं जे दिसतंय त्याला म्हणतात लिंकन बाबांचं दरबार, अर्थात लिंकन मेमोरियल. आणि इथे त्यांनी जो काही इतिहास करून ठेवलाय तो अप्रतिम आहे. बरं, मी इथे राहून काही स्वतःचे सेल्फी काढत नव्हतो, काढले होते, पण जास्तीत जास्त व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होतो. म्हटलं त्याच्यातला एखादा सेल्फी आपण एक स्क्रीनशॉट काढला की स्वतःसाठी तो चांगला असं मिळेल, कारण की लाईट कमी होता त्याच्यामुळे कसा लाईट ऍडजस्ट करत होतो. दुसरी गोष्ट अशी की सगळेजण आपापल्या याच्यामध्ये बिझी असल्या कारणानं मला काय ते काही करता आलं नाही, कोणी कोणाचे फोटो काढले नाही. त्यानंतर आम्ही केली रोड सफारी, जिथे शक्यतो मी हे पाहत होतो की तिथली स्वच्छता आणि तिथलं वातावरण. त्यानंतर व्हाईट हाऊसच्या बाजूलाच एक सोसायटी आहे जी इतकी ह्यूज आहे आणि इतकी प्रमाणबद्ध आहे आणि इतकी जी कोरीव आहे की जिथे थांबून लोक त्याचे फोटो काढत असतात, सेल्फी काढत. मी आपला व्हिडिओ काढत होतो. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो त्याच्या बाजूला, थोडंसं सरलो, तेव्हा आम्हाला विद्यार्थी संघटनेची एक सेना दिसली, जी US चे विद्यार्थी मंडळ आहे. आणि हे सहलीसाठी येतात. इथली सहली त्या मुलांच्या आवडीनुसार असते. सो ते सुद्धा एन्जॉय करत होते. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो अशा महत्वाच्या ठिकाणी जिथे वॉशिंग्टन डीसी आल्यानंतर आपण त्याला भेट देतो, ते म्हणजे व्हाईट हाऊस. आणि इथे मी व्हिडिओ काढत होतो. सो कारण मला हा तुम्हाला दाखवायचा होता. आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट, व्हाईट हाऊस नंतर व्हाईट हाऊसचे बादशाह म्हणजे आपल्या इंडस्ट्रीचे बादशाह सोदा सुद्धा आमच्याबरोबर होता. सो आम्ही मज्जा केली भरपूर. आणि असेच माझेही खेचत होते आणि मी हेच व्हिडिओ करत होतो. सो असे बरेच व्हिडिओ काढले, ते आपण बघूया. असं चालत असताना आम्हाला एक चेरी ब्लॉसम दिसलं आणि लगेच सुबोधाने फोटो काढला. लगेच मी पण त्याचा व्हिडिओ काढायला गेलो. सो अजून आम्ही बऱ्याच ठिकाणं आम्ही चालत, कारण की इथली जी काही ठिकाणं आहेत तिथून तुम्हाला चालत जावं लागतं. काही सिग्नल्स पार करावे लागतात, काही रस्ते ओलांडावे लागतात. आणि हे करत असताना आम्ही खूप मजा करत होतो. आम्ही जवळजवळ 10 ते 15% तरी वॉशिंग्टन डीसी पाहिलं असं म्हणू शकतो, कारण की आम्ही मोस्टली प्रवासात चालत केलाय. रस्ता क्रॉस करत असताना जी काही काळजी घ्यावी लागते, बऱ्याच ठिकाणी सोबत आम्हाला दम देत होतं, हे रोहित्या आत ये, हे रोहित्या असा राहा. सो आम्ही खूप त्या गोष्टी ऐकत होतो आणि प्रामाणिकपणे पार पाडत होतो. त्याचबरोबर उमेशदा, सीमाताई, शैलेश दातार यांनी जे काही आम्हाला सांभाळून घेतलं ते सुद्धा अप्रतिम. मग प्रवास करत असताना बऱ्याच अशी काही ठिकाणं होती जी वॉशिंग्टन डीसीमध्येच होती. ती आम्ही बरीच टिपण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. आणि जे तुम्हाला व्हिडिओज दिसत आहेत किंवा हा जो व्हिडिओ दिसतोय हे तुम्हाला मी दाखवतोय, हे त्याच्याच कारण आम्ही चालत असताना आम्हाला जे काही दिसत होतं ते मी घेत होतो, कारण की हे सुद्धा त्या वॉशिंग्टन डीसीचा एक पार्ट आहे. त्यानंतर ज्यावेळी आम्ही टोकेरी खांब्याकडे गेलो, तर टोकेरी खांबा हा प्रत्येक रोडवरून तुम्हाला दिसतो. सो असा एका रोडने प्रवास करत असताना दुसऱ्या ठिकाणी जात असताना आम्हाला तो खांबा दिसला. तो खांबा बघा, तो मी टिपत असताना मला त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट दिसली, ती म्हणजे एक विमान जे आहे ते विमान त्याच्या बाजूने जात होतं. आणि तेव्हा तो सीन आहे, जो शॉट आहे, तो इतका मला आवडला की तो मी पटकन पहिल्यांदा मोबाईलने कैद केला. तो एक मला बरं वाटलं. म्हटलं तुम्हालाही आवडेल, म्हटलं चला आपण हा अटॅच करूया याला. तेव्हा मी तो अटॅच केला. आता बघा तुम्हाला ते विमान दिसेल. आणि ते एकदम म्हणजे मी तरी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं तेव्हा मला ते इतकं आवडलं, इतकं भारी वाटलं, कारण की याच लेनने बरीच विमानं तिथून पास होतात. आणि अशी बरीच विमानं मी तिथे पाहिली. म्हणता अरे हे कमाल वाटतंय
तर हा नेमकं असं झालं की त्या प्रिमायसेस मधून आम्ही क्रॉस करत होतो रस्ता आणि तेव्हा आम्हाला ते विमान दिसलं. म्हटलं थांबा, लगेच ते शूट करायला घेतलं. तुम्हाला तो आता एक सीन दिसेल बघा. सो तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, आवडला नाही आवडला, हे प्लीज मला तुम्ही बघा सुरू झालाय आणि ते मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. सो मी पुढे बरेच व्हिडिओ आहेत, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. जेवढं काही घेता आलं मला तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केला, कारण काही ठिकाणी कॅमेरा आला होता, काही ठिकाणी नव्हता. त्यामुळे कसं होतं की सगळ्या गोष्टींचं भान ठेवून आपल्याला कोण बोलू नये, कारण आपण परदेशी माणसं असल्या कारणात त्यांच्यासाठी तो या सगळ्याच गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो. महत्त्वाचं म्हणजे कॅपिटल हाऊस हे इथलं फार महत्त्वाची गोष्ट आहे. काही थोडंसं सेन्सिटिव्ह जागा असल्या कारणानं खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे फार पुढे जाऊन किंवा अति करून आम्हाला काही व्हिडिओ करता आले नाही. पण बरंच काही केलंय, मजा केली आहे. सो तुम्ही ऐका आणि बघा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मी आता आलोय US मधल्या वॉशिंग्टन DC मध्ये. वॉशिंग्टन DC आहे इथलं कॅपिटल आणि याच कॅपिटलमध्ये आहे हे मागे आहे माझ्या कॅपिटल हाऊस, जे तुम्हाला बघायला मिळतंय आणि खूप अप्रतिम आहे. जर तुम्ही वॉशिंग्टन DC मध्ये आला असाल तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. आणि इथला जो माहोल आहे, इथलं जे दृश्य आहे, इथलं जे वातावरण आहे अप्रतिम आहे. सो US मधल्या वॉशिंग्टन DC कॅपिटल हाऊसला भेट नक्की द्या. थँक्यू. नमस्कार मंडळी. आपण जे काय वॉशिंग्टन DC पाहिलं हे शक्य कोणामुळे झालं, तर त्या वॉशिंग्टन टीममुळे, ज्यांनी आम्हाला इथे फिरवलं. त्यानंतर ही जी टूर ऑर्गनाईज केली तो म्हणजे आमचा हर्षद पराशरे. आणि हे नाटक US ला जाणार याला हिरवा सिग्नल दिला तो म्हणजे आमचा सुबोध दादा, ज्याच्यामुळे आपण हे सगळं वॉशिंग्टन DC पाहिले. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. हा मित्रांनो, आता पुढचा सेगमेंट जो येणार आहे तो सांगणार मी तुम्हाला. तोपर्यंत पाहत राहा मोर अँड मोर यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ती बेल वाजवा. सो तुम्ही जो प्रतिसाद देता त्याबद्दल धन्यवाद आणि पाहत राहा मोर अँड मोर.